जे सुख मिळालंय बघा, सुख देणारे काही देवता आहेत आणि सुख घेणारे काही देवता आहेत. काय सांगतोय? सुख देणारे देवता आहेत, सुख घेणारे देवता आहेत. तुमच्याकडे कुठे आहे? तुम्ही कुठल्या तरी एका विषयाचे पारंगत असाल, बरोबर ना? तर ब्रह्मांडाचे पारंगत गुरु, सगळं ब्रह्मांड त्यांना माहित आहे. तर मग धैर्य तर काय पाहिजे? चिटकून राहणे. अर्धा तास साधना सांगितले करायला ना, याच्या व्यतिरिक्त काय करायचं नाही. आता कोण म्हणलं आता राम रक्षा वाच, कोण म्हणलं हनुमान चालीसा वाच, कोण म्हणलं नवरात्रांचं तुम्ही नावं घेताय ना, मच्छिंद्रराव गोष्ट आहे नवरात्र वाच ना, भक्तिसार कथासार पुष्कळ आहेत. काय फरक सांगता येईल तुम्हाला? भक्तिसार कथासार गुरुचरित्र आणि नवनाथांचे मंत्र फरक आहे. मी मागं सांगितलं होतं की तुम्ही एखाद्या फंक्शनला जरी घ्या तर कोणाकडनं हळदी कुंकू लावून घेऊ नका. हे फक्त इथल्या पुरतं तुम्हाला बरं वाटतं ऐकायला. तिथं झालं काय बघायला आहेत का? अजिबात येणार नाही बघायला. चुका बघायला काय येऊ? एखादी व्यक्ती जेव्हा साडी दान करेल, जी 10 रुपये दान करू शकणार नाही, ती साडी दान 200ची करेल. का करेल ती साडी दान? कधी विचार केला का? 50 रुपये ती कुणाला अशी देऊ शकणार नाही, ती तुम्हाला जेवायला घरी बोलवते सवाष्ण म्हणून. का बोलवते? कधी तुम्ही कधी विचार केला का? तुमचं पुण्य किती आहे? इथं नातं नाही बाबांनो, तर पुण्याचा खेळ सगळा चाललाय, पापाचा खेळ सगळा चाललाय. त्यामुळे धैर्यता हा जो गुणधर्म हा इतका आजपर्यंत तुमचा गेला पाहिजे. हा तुम्ही जावा, जाताना तुम्हीच 50 कपाचं चहाचं किंवा सरबताचे तिथं काहीतरी अरेंजमेंट करून जावा माझ्यातर्फे. पण तुम्ही काय करता? चहा घरी करायला दूध नाहीये, मग तिथं मिळेल चांगला मसालेदार चहा, 3:30 नगर सोडायचं, 4ला चहाला जायचं, मस्त मी चहा मारायचा, पण घरी मागायला बोलायचं. छान झालं, चहा वाचला करायचा. काही वाचत नाही, शुगर झाल्यानंतर सगळं चहा बाहेर पडतो. तुम्ही किती वाचवायला जावा, काय वाचत नाही जगात. जितकी तुम्ही उपासना कराल, बघा सहस्र तुम्हाला रंध्र आहेत, 84 लक्ष तुमच्या बॉडीत रंध्र आहेत. किती? 84 लक्ष पाठ मधून तुमची उपासना गायब व्हायची चान्स आहेत. एकच आचरण डोक्यात ठेवायचं, गुरुआचरण. नाही तर इकडे गेलं किती गेलं, तिकडे गेलं किती. आता बघा साधं गणित आहे. तुमचे कोणतरी आप्तेष्ट गेले, तुम्ही त्यांच्याबरोबर रामनाम सत्य करत वर ह्याच्या स्मशानापर्यंत गेला का? आमचे कोणतरी गेले, तुमचे कोणतरी गेले, मग गेला तिथे. त्या बॉडीचं संपूर्ण क्रियाकर्म होईपर्यंत तिथे थांबला. येताना मागे तुम्ही काय आणणार? हा भरपूर बॉडी घेऊन मागे येणार. एक बॉडी तिथे सोडली ना, आणि त्याला सोडताना तिथं खीर दिली असतं आणि काय गोड बघायचं दिलं असतं. मग बाकीच्या बॉड्या काय म्हणतात, आपल्याला काय मिळतं का बघूया तू यांच्याबरोबर. म्हणून धर्मशास्त्रात काय सांगितलं होतं की घरी यायच्या पूर्वी आंघोळ करून घरी ये. नका शिकांत आंघोळ कर, डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत. पण आम्हाला ते जमत नाही ना. आमचं लहान बाळ आहे, ते कसं आंघोळ करणार? थंडी वाजली त्याला तर काय करायचं? आणि मला सर्दी आली होती, माझं नाकात ऑलरेडी कळतंय, मी आंघोळ कशी करायची? आणि आमच्या ह्याला ताप आला होता, मग तापाला फणफणले होते ते. पण क्रियाकर्माला आम्ही गेलो. आवर्जून येताना काय आणलं?
4 महिन्याचं पॅकेज, बेड रेस्ट. स्मशानभूमीत येताना काय आणलं? 4 महिन्याचं पॅकेज घेऊन आलं. आधी हा आजारी, नंतर ती आजारी, नंतर पोरगा आजारी, नंतर पोरगी आजारी, पुन्हा हा आजारी. आणि आजार का जाणी झाले तो आमचे? मग गुरु म्हणले गणपती विधी कर. मग काय केलं? ते सगळे जे काय आलेले जे बॉडीज होत्या त्यांना गणपती महाराजांनी काय केलं? थोडा आशीर्वाद दिला, माघारी पाठवून दिलं. म्हणजे नको वा थांबूशी, हे माझं घर आहे. किती गेले? महिने 4 गेले की, पण त्यात एनर्जी किती गेली? मग माझं स्पष्ट मत असं आहे, कमवताना कसं कमवायचं आधी बघा ना. उंबरला यायला किती कष्ट आहेत. हा, कोणतरी मरतंय, कोणातरी अडचण येते, कोणातरी पाहुणा पाकतोय, है ना, कोणती मित्रमैत्री फंक्शन असणार आहे, अशातनं वेळ काढून 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 उंबरला यायचं. आणि इथं येऊन जे काय घेऊन जायचं ते स्मशान घंटा. परत कुणाच्या मैताला जायचं, कुणातरी लग्नाला जायचं, कुणातरी. आणि खाताना कमी खायचं नाही, इथपर्यंत वगैरे आला पाहिजे. सकाळचं भागलं, संध्याकाळचं भागलं, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत भागलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं तो समारंभ साजरा झाला पाहिजे. तुमचं शरीर कुठल्याही आजाराचं घर करू नका बाबा. एकदा तुमच्या शरीराला आजार जडला ना, निघत नाही. आणि आजार म्हणजे कोण माहिती आहे का? हेच की मित्र आणलेले स्मशानातले. मला एक सांगा, चला मी तुम्हाला एक स्वतः प्रश्न विचारतो. तुम्ही आंघोळ मस्तपैकी केली, पवित्र झालाय आणि लग्नाला कोणीतरी गेलाय, अगदी पावडर बिडर थापून स्नो मिळवून सगळी गेलाय. मग तिथं एखादी व्यक्ती अशी आली असेल, कुठल्या तरी क्रियाकर्म करून स्मशानातली तिथं आली असेल जेवायसाठी, येऊ शकते ना. मग तुम्ही सांगितलंय लग्नाला येताना स्मशानात जाऊन येऊ नये, असं काय तुम्ही कुठल्या असे काही प्रमाण काढलं होतं का? हा, तुम्ही असं सांगू शकाल, आहे भेटवस्तू काही आणू नये, मोकळ्या हाताने यावं आणि खाऊन जावं. पण येता येता तो मनुष्य कोणातरी कोण मयत झाले, वर्षाताला गेला होता, तिथे खाऊन आला होता, अशी लोक फार येतात ना. मी बोलून मस्तपैकी मग तिकडचा कार्यक्रम उरकला, मैताचा, लग्नाच्या कार्यक्रमाला आलोय, है ना. तिथं खाल्लं, नाम वडला, इथं आता आलोय का? अक्षर टाकायला. मग तुम्ही असं म्हणलाय का, आजोबा तिकडनं मैताकडनं माझ्याकडे काही येऊ नका, लग्न संध्याकाळचं आहे ना, सकाळी तिकडे खाल्लं होतं, संध्याकाळी तुमच्याकडे आहे. ती म्हणते या या बसा बसा बसा, काय चहा पाणी कॉफी काय देऊ तुम्हाला. आता त्या अशा वेळेस वधूवर नमस्कार करतात. स्मशानातले आलेले मित्र सगळे थोडेफार 2-4 तिकडे सोडले जातात. वधूला दूध भूषण लागतं, वराला दूध भूषण लागतं, वधूला डोकं धोका लागतं, अपशकुन करायला लागतात. थांबवणार कोण? तुमच्याकडे आहे थांबवायचे धैर्य येतात. बघा मग सुंदर वाक्य सांगतो. आता महाकाली प्रसन्न करून घेतली, प्रसन्न करण्यासाठी एक भक्त आला होता पुढं, त्या भक्ताकडे प्रसन्न करून घेतली. देवता प्रसन्न करणं सोपं आहे, पण त्या कुटुंबातून जात नाहीत. का सांगा बरं? कोण सांगत? विषय फार महत्वाचा आहे. तुम्ही देवतेला आवाहन कराल, महाकालीला आवाहन केलं, हे काते माते माझ्या घरी ये, है ना, चंडमुंड निवारणी माझ्या घरी ये, आवाहन तुम्ही केलं, ती घरी तुमच्या आली. ती व्यक्ती म्हणून आहे का शक्ती म्हणून आहे? हे तर पाहिजे तुम्हाला. तुमच्या घरी आली, तुमचं आयुष्य किती आहे? 100 पकडा. कशी तुमच्या मृत्यूनंतर ती देवी जाईल का माघारी? तिथून आली तिथं, मी थांबणार कुठे? ती तुमच्या घरात थांबणार का नाही? किमान 300 वर्ष, किमान 3 पिढ्या थांबणार तुमच्या घरात. मग दाना पाणी पण तुमची पुढची पिढी देणार नाही का? देणार नाही, माहित नाही त्यांना. मग ती काय, जी आशीर्वाद द्यायला तुम्हाला आली, तिला आणणं मी आणणार नाही, मग ती काय करणार? तुमचा संहार करणार.
ही गणित त्यातलं आहे. काय कळलं? म्हणून दादाने सांगितलं, पंतांनी सांगितलं, कल्पित देवा पूजू नको. काय सांगितलं? ज्या शक्तीला तुम्ही आवाहन कराल त्याचे नियम तुम्ही जरी पाळले, तुमच्या पुढच्या पिढ्यावाला सक्षम नसल्यामुळं त्या आशीर्वाद द्यायच्या ऐवजी शाप धावणार त्यात. तुम्ही म्हणणार तिनं याला मांडली होती, तिनं काली आणली होती, कुणी तिसऱ्या पिढीनं, दुसऱ्या पिढीनं भोगायला लागलं कुठल्या या पिढीला. आणि ते निराकरण करणं सामान्य व्यक्तीची कामं नाहीत. त्याला गुरु पाहिजेत. गुरु नाथपंथातले पाहिजे, दत्तपंथातले पाहिजेत. आणि गुरु तुमचे काम कधी करतील? आणखी जर गुरुचं असेल तर. म्हणून जे गुरु लाभलेत त्यांच्याबद्दलची भावना, निष्ठा ही कशी पाहिजे? पराकोटीची पाहिजे. म्हणून हा जो धातू आहे धैर्यता, धैर्य जातोय, तो स्थायी पाहिजे. काय शंका यात? पुढचं घ्या, संतुष्टता. संतुष्ट तुम्ही कशाने होता? हा, बरोबर, भौतिक सुखाने संतुष्ट होता. तुम्ही कधी मंत्राने संतुष्ट झाला का आजपर्यंत? का झाला नाही? कारण मंत्र सुरू केला की तांगड्या दुखायला लागतात, है ना. गुडघा कुठे कळायला लागतो, पायाची बोटं कुठे कळायला लागतात. नियम काय सांगतो? पाणी ऋषी माहिती तुम्हाला? त्यांचा नियम काय आहे? उपासना करताना डोक्यातून मुंग्या याव्यात. काय नियम आहे? डोक्यातून मुंग्या यावेत, हा नियम आहे. आपल्या मुंग्या कुठे येतात? अजून पायातच आहे. आमच्या डोक्यात कोण बसलंच नाही, कुठला मंत्रच गेला नाही. तिथं कोण बसल्यापैकी आहे का? काय नाही. मी साधनेला बसलो की माझ्या डोक्यातून मुंग्या यायला लागतात. असं कोण आहे का? पायात मुंग्या येत नाही, डोक्यातून मुंग्या येतात. असे कोण किती जण आहेत? पायातनं मुंग्या येतं येणं म्हणजे काय होणं? सांगा बरं. अहो, भरपूर मित्रमैत्रिणी जवळ आणल्या तुम्ही. प्रत्येक हॉटेलमध्ये घ्या, 2-3 मित्रमैत्रिणी असतात तिथं. त्या कुठे जाणार? तुमच्या पायात. घरी नोटांगण मंदिरी चरण. बघा, 3 भाग आहेत आपल्या देहाचे: पाय, हात आणि मेंदू म्हणजे डोकं. फ्रिक्वेन्सी खालनावर जाणार ना. खालनं फ्रिक्वेन्सी वर कधी जाईल? प्रत्येक ठिकाणी ती आघात करणार. काय सांगतोय? पायावर आघात घालल्या कळतोय का नाही? मुंग्या येत आहेत त्या. पोटा आघात झाला कळाला कधी आजपर्यंत? छाती आघात झाले कधी कळाला तुम्हाला आजपर्यंत? कंठावर आघात झाले तुम्हाला कधी कळाला आजपर्यंत? हा, कधी कळालं तुम्हाला? कळालंच नाही. तुम्ही तर पायातच जोडताय. कधी काय ते कधी गोष्टी घडतील? किमान 3 तास बैठक पाहिजे. पिक्चरला नव्हे, साधनेला. तिथे सगळे नवीन पिक्चर तुमच्या पाठ असतात. साधनेला आता बघा ना, आपण काय सांगतो, आरतीसाठी तुम्ही 1 तास आरती सेट करा. म्हणजे तुम्ही तास बैठक तुमची झाली. 1 तास आरती बैठक झाली. पूजेला अर्धा तास गेला, ती अर्धा तास बैठक झाली, है ना. साधनेला अर्धा तास गेला, 2 तास मी बैठक झाली खच्चून. अजून 1 तास ना आम्हाला बैठक वाढवा. किती बैठक झाली? 3 तास बैठक. काय होईल? काय होईल? बैठकीची सवय लागल. अशी बैठकीची सवय किती दिवस झाली पाहिजे? 12 वर्ष झाली पाहिजे. मग संतुष्टता काय असते का कळायला लागलं 12 वर्षानंतर. काय कळलं? हे बघा, तुम्हाला काय केलं? माझ्या हातामध्ये बासुंदी आहे. काय आहे? माझ्या हातामध्ये बासुंदीची वाटी आहे. मी असं बुडवतोय, असं खातोय. तुम्हाला म्हणते, तुम्ही काय करणार? हा, तुम्ही काय म्हणणार? वाटी बासुंदीची माझ्या हातात आहे ना. मी काय करतोय? बासुंदीची वाटीमध्ये हात बुडवतोय, असं तोंडात घालतोय. तुम्हाला म्हणतोय
तुम्ही जे मंत्र म्हणताय ना आत्ता, राम राम अमुक अमुक तमुक तमुक, हे असे आहेत सगळे. गुरुंनी सगळं सिद्ध केलंय, त्यांच्या वाटेत तुम्ही उष्ट्या बघताय. लक्षात तुमच्या येतंय का? तुम्ही काहीच करायला तयार नाही. पुरस्चरण करताय का? वेळ नाही. समालाक मंत्र जमत नाही. साधने सेवेला यायला अहो किती काम आहेत. तुम्ही फंक्शन लागली सगळी मागणं, मग वाटी माझ्याकडं, तुम्ही फक्त बघणार आणि मंत्र बघ नाही. गुरु महाराज वाणी मध्ये अखंड भजन. कुठला पाहिजे वाणी तुला बाबा? दुकानातला वाणी पाहिजे का? विषय कळतोय. संतुष्टता कधी होईल? 3 तास 12 वर्ष साधनेला बसला तर. आता तुम्ही काय म्हणाल? तुम्ही संतुष्ट आहात ना? आम्ही त्याचं संतुष्ट आहोत. कुणी तुमचे गुरु कसे आहेत? संतुष्ट आहेत. आम्हाला संतुष्ट गुरु भेटले, आम्ही संतुष्ट मध्ये नाही. आमची प्रोसेस चालू आहे. आता बघा साधं गणित आहे. एखादी व्यक्ती समोर तुमच्या आली, आवडत तुम्हाला नाही पण आली समोर, मी काय करा? काय करा? इच्छा नसताना करा. तुम्ही रुसलेला आहात, एखाद्या फंक्शनमध्ये गेला, रुसलाय तुम्ही, आणि आई किंवा कोणी तुमच्या आप्तेष्टामध्ये फोटो काढूया की ग, मग बरोबर ना? पण तुम्ही जेव्हा साधना कराल 12 वर्ष 24 वर्ष, तेव्हा तुमच्या शरीराला हर्षितमुखता येईल. तुम्हाला हसायची गरज लागणार नाही. तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असाल ना, ती अवस्थाच हर्षितमुक्त असेल. ती अवस्था हसली असेल. बघा काही माणसं दिसताना गंभीर दिसतात, जसा कोरडा घेतल्या हातात. ते माणूस काय करत नाही, तो नॉर्मल असतो व्यक्ती. तो बघितल्यानंतर वाटते काय कोरड बिना व्यक्ती काही नव्हतं कोरडतो. त्याचे जो ओरा आहे तो सगळा निगेटिव्ह असतो. आणि काही माणसं आल्यानंतर असे वाटतात की तो नॉर्मलच असतो, पण असं वाटतो हसराही वाटतो. ती हर्षित मुक्ता आहे. या जन्माचं किंवा गेल्या जन्माचं कार्यकर्तृत्व करते. आणि काही माणसं दिवसभर तोंड पाडून असतात. पेढा मेरा नाही. अगं चहा कर की. हिच्या तोंडातली गोडी कमी झाली आहे साखरेची, मग त्या साखर कमी घालायची. साखर घातली नाही आज, त्या तुमचं सगळं इम्प्रेशन तुमच्या चेहऱ्यावर पडतं का नाही बघा. आनंद तुम्ही व्यक्त कधी करणार? तुला माहिती आहे का, उकिरड्यावरचं गाळं सुद्धा हसतं. उकिरड असतो ना, जेव्हा गाळवर जर असेल ते सुद्धा हसतं. पण माणसं का हसत आहे प्रश्न, मोठा प्रश्न आहे. आला का? हो. निघाला? हो. जेवण झालं? हो. अरे बाबा हस ना, काय पैसे पडतील का त्याला? मग दुसरं म्हणतात वंशी साहेब होता, वंशी साहेब. बघा ना, आधी तुम्ही स्वतः आतून प्रसन्न पाहिजे. कसलाही प्रसंग असू दे, तुम्ही आतून जर प्रसन्न असाल तर देवता प्रसन्न होती. काय सांगतोय गुरु? सांगतात की सुखदुःख ही प्रत्येकाला आहे. तुम्ही दुःखात जरी असाल, साधनेला बसला असाल, तर तुम्ही तिथं हर्षित मुक्ता घेऊन बसा. हे परमेश्वरा, मी दुःखात आहे, हरकत नाही, पण तू मला अर्धा तास साधनेकरता वेळ दिलास, मी तुझे आभार मानतो. आणि साधना करताना अशी करू नका सजेशन देऊ दिवस बघ. त्या आपण जे उच्चार करतोय
सजयती सिंधूर वदनो देव यात त्याचे काय व्हायब्रेशन तयार पाहिजे. तुम्ही साधना कधी कशी करता? आधी चहा बी काय ते मारलेला असतो, कॉफी बी काय ते मारली असते, सजय सिंधूर देवात पद्म आणि हे असं असतं. लहानपणी घोडा छोटासा असतो बघायचा, लहान बाळा बसवलेला असतो. आता हे मुद्रा गुरुनी शिकवल्या म्हणून, तर पूर्वी मुद्रा कुठं होती? अशा मुद्रा, अशा राम 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 राम. तो म्हणतो लांब 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 लांब. साधना करताना तुम्ही कसं पाहिजे? 90 डिग्री पाहिजे. आणि तुम्ही 4 ते 90 डिग्री नाहीये, याचा अर्थ तुमच्या शरीरावर तुमच्या कर्माचं इतकं मोठं ओझ आहे की तुम्ही दबला खाली गेला, असं असं गेलाय. बघा तुम्ही बसता असं बसलेलं असतं, नंतर हळूहळू 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 तुमची मागची स्प्रिंग लेवलला येते आणि मंत्र बाबा जेव्हा सुरू होतो, ओम श्री साईनाथाय नमः. सजय सुरू केली अशी असते, सजय सुंदर देव पाद भीम रुपये थोडंसं वर येतं, न्यासानं सगळं मोकळं झालेलं असते. न्यास कसं करत असतात तुला मोकळं काय करतात? आणि ज्या वेळेस तुमचा बाबांचा मग सुरू होतो तेव्हा हा बाबा जागेवर असतो. ओम श्री साईनाथाय नमः. ही तुमची रोजची साधना आहे, बघतोय मी, असं म्हणू नका. बरोबर का नाही? तर तुम्ही कसं पाहिजे साधनेला बसतात? मला सांगायचा उद्देश काय, हसून बुकता हा तुमचा गुण आणा. तुम्हाला असं ओढून तळून हसवायचा वेळ आणू नका. आणि मग तुमची जेव्हा ऊर्जा वाढत जाईल तेव्हा तुमचा चेहरा ऑटोमॅटिक हसरा लागेल. हे सगळं आतून आलं पाहिजे. आपल्या कुठं जाईल सांगा बरं? स्वतः गुणात. लक्षात आलं का? तर हर्षद मुक्त. नम्रता म्हणजे काय? मुलीचं नाव ना, इथं मुलीचं नाव नाही येते. नम्रता हा गुण पाहिजे बॉडीमध्ये. त्याचं नाव पुन्हा काय? नम्रता आणि तापट. नमे का ग? काय झालं? आपलं नाव कोणी घ्यायचं नाही, सांगतो आधी तुम्ही. हा, नाव नम्र. आपण डोकं टेकतो का नाही? हा, कधी हात मागं घेतो, कधी हात पुढे ठेवतो, है ना? डोकं टेकतो ना. कशाला डोकं टेकतो? तुम्ही नम्र आहात आणि लिहिणे ते डोकं टेकताय. ऍक्सेप्ट करता त्या परमेश्वराला. करताय का नाही? किती किती मिनिटा करता? तुम्हाला असं कधी जाणवलं का हो? तुमच्या एखाद्या देवाच्या फोटोवर एखादा झुरळ आला असेल, हे एखादा कोष्टी आला असेल, हा, तुम्हाला दुःख वाटलं कधी? तुमच्या जर तोंड कोष्टीला तुम्ही काय कराल? खाऊन टाकाल? काय कराल? हा, आणि देवा तोंड गोष्टी आला तर त्याला काय होत? हा, काढता का? कोष्टी काय तू सांगा बरं? पाल, कोष्टी, झुरळ, उंदीर, चिचुंद्री, है ना, ढेकून जरा कमी झाले आता. हे सगळे देवाच्या अंगावर काय येतात? अहो आपलीच फळं आहेत ती सगळी, है ना. किचनमध्ये आम्ही भांडी ठेवतो रात्रीचे, ते सकाळपर्यंत तशीच असतात. वाट बघायला ना, कोण हात लावते भांड्याला त्या, है ना. जुळल्याबद्दल काळजी करू, मी तसलीच आहे. हा हा, ते खेचतं कोण? परमेश्वराचे जे व्यवसाय आहेत ते खिचून घेतात स्वतःकडे. तिथं झुरळ निघतो कुठे पाटाखाली. एखादी स्त्री मासिक धर्म पाळत नाही, पाठ त्याबरोबर फोटोच्या मागं किंवा पुढं कुठेतरी पाल फिरत असते. किंवा काही अपशकुन घडणार असते कुटुंबात, तरी पाल फिरते.
हे सगळे सिग्नल असतात त्या ह्यांचे प्राण्यांचे. एखादा कावळा बरोबर 12 वाजता दुपारी घरावरनं काव 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 करत जातो. जसं एखाद्या हे जातो विमान जातो जास्त संध्याकाळचं दुपारचं वेळेनुसार तसं काव 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 करून कावळा जातो बरोबर 12 वाजता जातो. हे पहिल्यांदा काय करतात, सूचना येतात, सूचना, नंतर अटॅक. आपण कसं पाहिजे सांगा बरं. युद्ध करायला तयार पाहिजे प्रत्येक वेळेस चिरकत घालूनच. ओम श्री साईनाथ आहे बघा. नेहमी लक्षात एक गोष्ट एक ठेवायची. एअरटेल आहे, एअरटेल माहिती आहे तुम्हाला, वापरताय एअरटेल तुम्ही आता, जिओ वापरताय? हा, कोण एअरटेल वापरते, कोण जिओ वापरते. जिओनं एंट्री का मारली कोण सांगेल? जिओने एंट्री का मारली? का मारली? मी मारली. तू का मारली? नाही, जिओला बघा, एअरटेल आलं, वोडाफोन होतं है ना, अजून बऱ्याच कंपन्या होत्या, यांचा चालला होता अंतर्गत वाद कस्टमरला खायसाठी. जिओ असं आलं पहिल्यांदा 2 वर्ष फ्री, कार्ड फ्री, प्लॅन फ्री, फक्त आमचं घ्या. मार्केट म्हटलं का नाही. आता जिओ पण पेएबल झालं परत. मग तुम्ही पुन्हा काही एअरटेलमध्ये बसली का असते आणि काय वोडाफोन वगैरे काही गोष्टी बंद झाली सगळी. अजून काही वेगळ्या कंपन्या होत्या बंद झाल्या ते. म्हणजे जगातला नियम काय तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही गप्प पडला दुसरा अटॅक करणार. मी समजू नका की मी शांत बसलो की मग सगळं शांत, असं होत नाही बाबा. ती जागा दुसरं कोणतरी घेणार त्या ठिकाणी. तुम्हाला कायमस्वरूपी जर स्टँड राहायचं असेल तर तुमची काहीतरी ऍक्टिव्हिटी वेगळी पाहिजे. काय कळलं? तुम्ही पिकांचं उदाहरण घ्या. पूर्वी मागच्या वेळेस पिकं कोणती होती, आता पिकं कोणती आली. जितकं तुम्ही उदासीन व्हाल तितकं मागास तुमचं होणार. जितकं अपग्रेड तुम्ही व्हाल तुम्ही तितकं पुढे जाल. लक्षात येते का? तर तुम्हाला ह्या सगळ्यातनं बाहेर काढणार कोण आहे? सद्गुरू गुरु बाहेर काढणार आहे. ही मानसिकता तुमची पहिले तयार पडल्याशिवाय नम्रता गुण येणार नाही. मला माझ्या कुठल्याही संकटातनं मला माझे गुरु बाहेर काढतील, ही तुमच्या ती मानसिकता पहिली बनली पाहिजे. आणि ती मानसिकता कधी बनल? साधन सेवा असेल तर. तुम्ही रोज जेव्हा आरती कराल, साधना कराल, त्याची तुम्ही काय कराल, वेव तुमच्या बॉडीमध्ये घ्याल. रोज तुम्ही जेव्हा ते घेत जाल तेव्हा परमेश्वर काय आहे हे सांगायला तुम्हाला काय कुठं पिक्चर बघायला लागणार नाही. कुठला तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगायला लागेल की मी योग्य ठिकाणी आहे. बघा ना, ज्ञानेश्वर माऊलींच्या किती आघात झाले त्या काळात. ते नाम सोडलं का नाही सोडलं? त्यांचं अंतर्मन जागृत झालं. ते सांगितलं अंतर्मनाने की तू योग्य ठिकाणी आहेस. आणि अजून आपण महाराजात अडकून पडले. हा महाराज श्रेष्ठ का तो महाराज श्रेष्ठ, तो महाराज. अरे महाराज म्हणजे ती माध्यम आहेत. शक्ती एकच, सूर्य एकच, चंद्र एकच, पृथ्वी एकच. माध्यम कुणी असू देत, जो तुमचा उद्धार करतो तुमचं माध्यम. तुम्ही किती दिवस त्या माध्यमात अडकून पडणार? त्या ह्याच्यामध्ये कशामध्ये? व्यक्तीच्या रूपात किती दिवस तुम्ही अडकून पडणार? बघा ना, एकमुखी दत्त, त्रयमूर्ती दत्त, एकमुखी शॅडो असणारे दत्त आणि एकमुखी टोप्या घातलेले दत्त साईडचे. सगळ्यांचा मंत्र एकच, श्री गुरुदेव दत्त. काय कळलं? बघा ना, नरसिंह सरस्वती तुम्ही दत्तच म्हणताय, श्रीपाद श्री वल्लभ दत्तच म्हणताय, त्रयमूर्तीनं तुम्ही दत्तच म्हणताय, एकमुखी असलं तुम्ही दत्तच म्हणताय, आणि तिघांचा मंत्र तुम्ही एकच म्हणताय, श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला अभ्यास कुठे येतला काय? तुम्हाला अभ्यास काहीच नाही.